नाशिकमध्ये नाशिकच्या सातपूर परिसरातील ध्रुवनगरमध्ये बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे। रहिवासी वस्तीत बिबट्या दिसताच मोठा गोंधळ उडालाय। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सध्या परिसरात व्यापक सर्च मोहीम राबवली जाते। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। अभिजित, नाशिकच्या ध्रुवनगरमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते, काय अधिकची माहिती आहे? या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की आता वनविभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। नाशिकच्या सातपूर भागातला हा ध्रुवनगरचा सगळा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये सकाळी अचानकपणे बिबट्या शिरल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलेलं होतं आणि त्यानंतर आता बिबट्याच्या शोधासाठी या ठिकाणी सर्च मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। वनविभागाचं पथक या सगळ्या परिसरामध्ये दाखल झालंय आणि बिबट्याचा शोध घेतला जातोय। काही वेळापूर्वी काही नागरिकांनी ज्या भागामध्ये बिबट्या शिरल्याची माहिती दिलेली होती त्याच परिसरामध्ये आता वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याचं सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। अगदी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी या ठिकाणी दाट गन देखील आणण्यात आलेली आहे, जेणेकरून बिबट्या जो आहे तो नागरी वस्तीत शिरला त्यामुळे एखाद्या नागरिकावर बिबट्याने हल्ला करू नये यासाठी दाट गन देखील आणण्यात आली आहे, जेणेकरून बिबट्या दिसला तर त्याला त्या ठिकाणी बेशुद्धीचं इंजेक्शन मारलं जाईल आणि त्याला पकडलं जाईल। अशा पद्धतीची सगळी तयारी जी आहे ती वनविभागाकडून करण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही बिबट्या नेमका कुठे लपून बसलाय याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळू शकलेली नाही आणि त्यामुळे सर्च ऑपरेशन सध्या या सगळ्या परिसरामध्ये राबवलं जात आहे। अभिजित, कधी हा बिबट्या दिसला होता आणि किती वेळापासून हे सर्च ऑपरेशन चालू आहे? साधारणपणे सकाळी 9-9:30च्या सुमारास काही नागरिकांना हा बिबट्या या ठिकाणी दिसल्याची माहिती आहे आणि त्यानंतर मग वनविभागाला या सगळ्या संदर्भामध्ये कल्पना देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मागच्या जवळपास 1.5 ते 2 तासापासून आता हे बिबट्याचं सर्च ऑपरेशन या सगळ्या परिसरामध्ये राबवलं जातंय। दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील वनविभाग आणि पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये सध्या बिबट्या नेमका कुठे लपून बसलेला असू शकतो याची माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि या सगळ्या परिसराची रेकी केली जाते की बिबट्या नेमका कुठल्या बाजूला त्याला लपण्यासाठी जागा आहे किंवा कुठे तो लपून बसलेला असू शकतो। या सगळ्या अनुषंगाने सर्च मोहीम या सगळ्या परिसरामध्ये सध्या राबवली जात असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल की अगदी जे अधिकारी आहेत वनविभागाचे त्यांनी धन्यवाद अभिजित दिलेल्या या अधिक माहितीबद्दल। नाशिकच्या या बातमीवरती आपली नजर असेलच, तुर्तास वळूयात इतर बातम्यांकडे।